नमस्कार शेतकरी मित्रांनो, बातमी येत्या पहिलीच मोठी हवामानात संदर्भामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या सतर्कतेच्या सूचना। तर शेतकरी मित्रांनो, 5 मे ते 11 मे पर्यंत शेतकऱ्यांना मोठे सतर्क राहण्याच्या सूचना हवामान विभागाकडून दिलेल्या, कारण गारपीटसह जोरदार वादळी स्वरूपाचा चक्रीवादळासहित पाऊस हा बरसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्या काळामध्ये 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख, 9 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये कसा महाराष्ट्रात पाऊस राहणार व कोणत्या शेतकऱ्यांना त्याची काळजी घेणे गरजेचं आहे, त्यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत। तर मित्रांनो, बातमी पहिलीच येत आहे 6 तारखेची। तर 6 मेला पाऊस हा चांगल्यापैकी बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये हजेरी लावणार आहे। तर पहिलं दिक बघितलं असता इकडे सोलापूर, कोल्हापूर, नांदेड, नाशिक, जळगाव, अकोला, नागपूर या भागाकडे जोरदार असा पाऊस हा बरसणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अमरावती झालं, गोंदिया झालं, रायपूर झालं, छिंदवाडा झालं, चंद्रपूर झालं, या भागामध्ये चांगल्यापैकी पाऊस हा हजेरी लावणार आहे। वाशिम या भागाकडे चांगला जोरदार व गारपीट स्वरूपाचा पाऊस असेल। शेगाव असेल, जळगाव असेल, मालेगाव असेल, नंदुरबार असेल, यामध्ये झालं। छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अहमदनगर असेल, पालघर असेल, मुंबई असेल, पुणे असेल, सातारा असेल, सांगली असेल, वैजापूर असेल, या देखील भागामध्ये जोरदार कडकड्यासह विजांच्या मोठ्या प्रमाणात पाऊस हा बरसणार आहे। लातूर या भागामध्ये चांगल्या पावसाच्या हजेरी लावणार आहे। 6 तारखेला 6 पासून चांगल्या पावसाचा जोर हा कायम असणार आहे। आणि इकडे समोर जर बघितलं असता यवतमाळ आहे, वर्धा आहे, आर्वी आहे, अमरावती आहे, कारंजा आहे, अकोला आहे, खामगाव आहे, या भागामध्ये चांगला पाऊस बरसणार। आता 7 तारखेचा जर अंदाज बघितला शेतकरी मित्रांनो, तर 7 तारखेला देखील बऱ्यापैकी पाऊस हा हजेरी लावणार आहे महाराष्ट्रामध्ये। 7 तारखेला कोणत्या भागामध्ये हजेरी लावणार आहे, तर मालेगाव झालं, वाशिम झालं, नांदेड झालं, लातूर झालं, बिदर झालं। लातूर ते नांदेड या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता हे दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, पूर्व विदर्भ या भागाकडे चांगला पाऊस आहे। अमरावती झालं, आणि इकडे जर बघितलं असता शेतकरी मित्रांनो, सातारा, सांगली, वैजापूर या भागामध्ये, सोलापूर, वैजापूर, अडकूज, सातारा, सांगली या भागामध्ये देखील चांगल्या पावसाच्या सरी बरसण्याचे संकेत हे दिसत आहे। वातावरण तयार झालेल्या मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे इकडे जर जळगाव, अकोला, नाशिक, सुरत या भागाकडे देखील चांगल्या पाऊस हा हजेरी लावणार आहे। इकडं वाशिम झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, अहमदनगर झालं, पुणे झालं, अडकूज झालं, लातूर झालं, नाशिक झालं, मालेगाव झालं, या भागात शेगाव, अमरावती, नंदुरबारपर्यंत चांगला पाऊस हा जिल्ह्यामध्ये जोरदार गारपीटसह चांगल्या पावसाचे लोटं वाहणारा असा पावसाचे स्वरूप हे 6-7 तारखेला दिसत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्या काही शेतकऱ्यांचे पीक हे ओले होणार नाही या संबंधित माहिती देऊन आपण त्या पिकांची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, असाच नवीन अंदाज बघण्यासाठी बघत राहा आपलं यूट्यूब चॅनल। नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।